क्रमांक 3 आणि सामना क्रमांक दुसरा. एका बाजूला आई गावदेवी कोसले, दुसऱ्या बाजूला पप्पू 11 दसई असा सामना इथे आपल्यासमोर पेश केलेला आहे. निमित्त आहे ठिलेकर चषक 2026 ही क्रिकेटची महाजत्रा ठिले ग्रामस्थांच्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने. मुस्सा शेख ॲज अ ओपनर आलाय, त्याच्या सोबतीला पाहतो आपण इम्रान शेख आहे नॉन स्ट्राईक एंडला. आणि बॉलिंग मार्क होती अटॅकसाठी हितेश पालवी झालाय. सन्मानी आमचे लाडके कोसले गावचे एक सन्मानित बाळाजी पालवी साहेबांचा संघ आहे कोसले संघ. आणि तो संघ या ठिकाणी ह्या शहापूर तालुक्यामध्ये चांगलं प्रदर्शन करण्यासाठीच आलेला आहे. दुसऱ्या बाजूला अगदी बलाढ्य संघ ज्या नावाची फार मोठी ख्याती आहे असा ख्यातनाम संघ आपण पाहतोय तो पप्पू 11 दसई संघ. सामना सुरू झालाय. पहिला चेंडू मार्गस्थ. इथे पहिला चेंडू काय सुंदर फटका खेळलाय. हाफ वॉली होतं, आडव्या बॅटनी लॉफ्ट केलाय, चेंडू जाते डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. सुंदर सुरुवात या लाजबाब 1 2 4 चौकाराने. इनफिल्डमधून कसं खेळायचं यात अगदी सुंदर प्रात्यक्षिक दाखवलं. बॅटपन पाहतो आपण तो मुस्साभाई. चांगली सुरुवात केली. मुस्सा ऑफ द मार्क. धावसंख्या 4 होती पाहतो आपण पप्पू 11 दसई संघाची. पुढचा चेंडू फुलटॉस पुन्हा त्याच दिशेने पाहतो आपण. जणू काय एक्स्ट्रा कव्हर हा झोन निवडलाय, पसंतीदा झोन मुस्साचा. आणि लागोपाठचा दुसरा चौकार ठोकलाय. बॉलिंग काहीशी करीब होत असताना इथे मात्र चांगली बॅटिंग करतो मिस्टर मुस्ताभाई शेख. मुस्सा म्हणून पाहताय. मुस्साभाई आमच्याकडे सुद्धा प्रसिद्ध आहेत. पण इथे मात्र शहापूर तालुक्यातील वन ऑफ द बेस्ट क्रिकेटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो मुस्सा शेख इथे पूर्णपणे तल्लखपणे आनंदाने धीरोदत्त पद्धतीने इथे धन्यवाद संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिला जातो जो कोसले संघ पाहतो आपण आई गावदेवी कोसले संघ जसं का वाटतं की पूर्णपणे तयारी करून आलेला आहे. त्यांना सुद्धा माहिती होतं की आपल्याला शहापूर तालुक्यात जाऊन आपली तयारी दाखवायची आहे. आपल्या समोरचा संघ फार बलाढ्य आहे. त्याला कशा पद्धतीने आपण सामोरे जायचं आणि त्याचा बरोबर उत्कृष्ट अभ्यास केला आहे. ह्या षटकाच्या जर आपण विचार केला पाहता पाहता तर इथे जसे 2 चौकार आले त्यानंतर स्वतःला कसं कमबॅक केलं बघा हितेश पाळवी या गोलंदाजाने. त्याची क्षमता त्यांनी दाखवली की इथे मी अगदी समोरचा जो बॅटर तळपला त्याला थांबवू शकतो. आणि त्या तप्त्या बॅटरला अगदी शांत केलं आणि त्यानंतर अजून एक धक्का दिला तो म्हणजे सूरज विषय बाद झाला. हे जो सुद्धा चांगला खेळाडू होता आणि आता मात्र वन ऑफ द बेस्ट अष्टपैलू क्रिकेटर फैजल शेख आलेला आहे मैदानामध्ये. इन ॲट 4 धावसंख्या 8 वरती 2 गडी बाद. रात्रीच्या दिवशी ह्या बॅटरने चांगली परफॉर्मन्स दिला आणि सरांनी इथे वाईट तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे. तिसरे पंच आमचे राज माधव ठाकरे सर येतील इथे. राम पाटोले सर मैदानामध्ये पाहतो आपण. मॅन फ्रॉम शेंद्रून. आणि दुसरे पंच पाहतो आपण लेनार्डचे सुपुत्र विलास भोईर आहेत. आणि तिसरे पंचाच्या आमच्या टीव्ही पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. चौथ्या क्रमांकावरती आलाय तो फैजल शेख. सूरज विषय बाद झाल्यानंतर सूरजने सुद्धा शून्याचा भोपळा नाही फोडला. इम्रान शेखच्या सोबतीला आता जॉईन झालाय फैजल शेख. आणि बघा आमची चिमुकली मंडळी जॉईन झाली. आम्हाला त्याला लगेचच इथे अगदी सेवेस दाखल केलंय त्यांनी स्वतःला. ही त्यांची सेवा आहे बघा. आपल्या गावासाठी आपण सुद्धा काहीतरी देणं लागतोय. हे आमचे छोटेसे धिमुकले देणेकरी आहेत आणि त्यांनी त्यांचं परफॉर्मन्स छान दिलाय. बॉल बॉयची भूमिका पार पाडतायत. पाणी पुरवतात आणि बघा मैदानाला अगदी सुसज्ज साफ करण्यासाठी त्यांचे प्रयत्न आपण पाहिले आणि त्यांच्या प्रयत्नाला नक्कीच आपण सलाम करूया. कारण प्रत्येकाचा महत्त्वाचा वाटा ह्या स्पर्धेसाठी आहे. त्यामध्ये आमचे ताई मंडळी आलेले आहेत. आमच्या लहान लहान मुली लहान लहान मुलं आपण पाहत आहे. ज्यामध्ये चिन्मय ठाकरे आहे, राज निचिते आहे, सुजल भावार्थे, जितेश निचिते, हर्षल ठाकरे, हर्षल सतीश ठाकरे सुद्धा, सार्थक भावार्थे, प्रथमेश निचिते, वैष्णव ठाकरे, हर्षल ठाकरे, अजून एक करण ठाकरे, भाविक ठाकरे, भार्गव मडके, चेतन ठाकरे, वृषभ ठाकरे आणि चिन्मय ठाकरे. सर्वांचे आभार साहेब आपण व्यक्त करतो तुमचे. आणि इथे तिसऱ्या पंचाचा सिग्नल
बॅकफूट रिटर्न क्रीजला टच आहे सर, नो बॉल. येस, इट्स अ नो डिलिव्हरी. पंचाचा सिग्नल होत असताना आणि पुढचा चेंडू फ्रीट असेल. धावसंख्या बघा इथे बरोबर 9 वरती पाहतो आपण. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पप्पू 11 दसई संघ. एक संचित ठाकरे आणि वेद ठाकरे बघा काय चिमुकली मुलं आम्हाला जॉईन झाल्यात. लहान लहान मुलं, फार प्रेम म्हणून तर इथून जावंसं वाटलं नाही मला. मित्रांनो, मी निघालो होतो मुरबाडकडे सासणे या ठिकाणी कॉमेंट्रीला, परंतु मला परत बोलावलं गेलं. त्यासाठी आयोजकांचे आभार व्यक्त करतोय आणि त्यासाठी सोमनाथ खाडे सरांचे आभार व्यक्त करतोय, राज ठाकरे सरांचे आभार व्यक्त करतोय, सागर ठाकरेचे आभार व्यक्त करतोय, सुनील भावार्थ यांचे आभार, सर्वांचे आभार, सतीश ठाकरेंचे आभार आणि आमचे किरणजी ठाकरे. इथे प्रवीण ठाकरे इथे मात्र आडव्या बॅटनी लॉब केला, डिफेक्सचा कव्हरला. 2 फील्ड धावत आहेत. एकाने अडवलंय, दुसरी बॅकअप द्यायचा प्रयत्न केला, पण तो त्यानेच उचलला आणि फेकेपर्यंत इथे फैजल शेखने 2 धावांची लयलूट केलेली आहे. लय भारी रनिंग बिट द विकेट बघितलं आपण. दोघांचा चांगला समतोल आणि पहिल्या षटकाची समाप्ती झाली. तसं पाहता षटक सक्सेसफुल आहे. 2 धक्के लागलेत, पण तो धावसंख्या इथे झाली ती 11. 2 गडी बाद टीम पप्पू 11 दसई संघाची. लहान लहान मुली सुद्धा आल्यात. मागच्या वर्षी आम्ही आदर्श चषकामध्ये धानुली या ठिकाणी अगदी शेवटच्या रात्रीमध्ये ठाणे विरुद्ध मुंबई हा महिला क्रिकेटचा सामना पेश केला होता आणि त्या सामन्यामध्ये काय मजा आली होती. पूर्णपणे स्टेडियम निर्माण केलं होतं आदर्श धानिवलीकरांनी. आणि त्या दरम्यान बघा आमचे आदर्श वरिष्ठ नागरिक येत आहेत. आपलं हार्दिक स्वागत साहेब. या आलेल्या सर्व वरिष्ठ ज्येष्ठ नागरिकांचं स्वागत आणि समाजसेवकांचं स्वागत आम्ही करतो ह्या स्पर्धेच्या निमित्ताने. हरिभक्त पारायण मल्हारी पांडुरंग ठाकरे साहेब आपलं हार्दिक स्वागत महाराज. या आणि PWD वाले ऑफिसर सुभाजी नामदेव ठाकरे साहेबांचं सुद्धा आम्ही अगदी सस्नेह स्वागत करतो. या मनपूर्वक स्वागत. बालासाहेब पालवी साहेबांचा कोसले संघ आणि त्यांनी या पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली. हितेश पालवीने पालवी एकत्र झाले. फार मोठे इथे खेळाडू तयार झालेत कोसले संघामध्ये. साई स्टार, आई गावदेवी, MD स्पोर्ट्स कोसले असे संघ तयार झाले. त्यामधला आई गावदेवी कोसले चांगली फाईट देतोय तगड्या दसई संघाला. नवीन षटकासाठी गोलंदाज धर्मेंद्र, एक उत्कृष्ट क्रिकेटर पण ज्याच्याकडे पाहिलं जातं. धर्मेंद्र तो सज्ज झालाय. ओव्हर द विकेट जाईल. समोर बॅटर आपण पाहतोय तो इम्रान शेख, जो पहिल्यांदा समोर जाणार आहे या इनिंगमध्ये. काहीसा शॉर्ट ऑफ लेन होता, त्याला अगदी थोडंसं पिकअप शॉटचा प्रयत्न केला गेला. टर्न झाला चेंडू तिथे आणि पाहतो की लेग स्लिपचा फिल्डर येईपर्यंत बॅकवर्ड झोनकडे आला आणि त्या दरम्यान एक सिंगलची धाव प्राप्त केलेली आहे. धावसंख्या सिंगलने 12 वर. सन्मान्य दीपकजी तारमाळे साहेबांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. साहेब या, आपलं हार्दिक स्वागत करतोय. व्यासपीठाकडे आपण यायचं आहे. आम्ही आपल्याला पाहतोय. आमचे आयोजक तुम्हाला बोलवत आहेत. या दीपकजी तारमाळे सर, आपलं हार्दिक स्वागत. ठिलेकर चषक 2026 या क्रिकेटच्या स्पर्धेच्या 3ऱ्या दिवसामध्ये दसई टीमच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण खेळाडू कक्षाच्या बाहेर यायचं नाही अजिबात. अन्यथा तुम्हाला न सांगता आम्ही 2 धावांची पेनल्टी आकारू. तुम्हाला जे कॅबिन तयार केलेलं आहे कंपाऊंडच्या बाहेर पण यायचं नाही. तुमचे पाय पण बाहेर दिसले नाही पाहिजेत. प्लीज आतमध्ये घ्या खुर्च्या, तुमचे पाय पण घ्या, तुमची चरण कमळ सुद्धा आतमध्ये घ्या प्लीज. इथे 2 चेंडू पडले धर्मेंद्रकडून, एकच धाव खर्च झाली. धावसंख्या 12 वरती आपण पाहतोय. पप्पू 11 दसई संघाची सामना करेल आता हा फैजल शेख. कालच्या दिवसामध्ये ज्याने खाडे ग्राउंडमध्ये अगदी धुमाकूळ घातला होता, उत्कृष्ट सितारा ठरला कालच्या दिवसामध्ये. चांगला परफॉर्मर, तो नेहमीच चांगला परफॉर्मन्स म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. संकट मोचक आहे फैजल शेख, चांगला रायडर आहे. बैलगाडा शर्यतीमध्ये स्वतः राईड करतो, जॉकी आहे आणि कॉमेंट्री क्षेत्रामध्ये सुद्धा मस्त नाव आहे. चांगली कॉमेंट्री सुद्धा करतायत फैजल शेख. इथे पायामध्ये चेंडू यॉर्क करण्याचा प्रयत्न केला गेला होता, तिथे खोदून काढणं भाग पडलं. वेगाने फिल्डर येतोय. जयेश देसले तिथे आला आणि त्याने मस्त कव्हरिंग केलं. एकच धाव प्राप्त झाली. पूर्णपणे ते आता डांबून ठेवले बॅटर्सला. असं वाटलं नव्हतं प्रेक्षकांना, जे चाहते आहेत दसईचे, की त्यांना वाटलं असेल की कोसले संघाविरुद्ध चांगली तुफानी बॅटिंग होईल, परंतु नाही. कल्याण तालुक्यातील हा एक बलाढ्य संघ आहे. चेंज ऑफ पेस, वाह काय गतीमध्ये परिवर्तन केलंय. सिली पॉईंटला चेंडू तिथे ट्रॅव्हल होईपर्यंत एक धाव सहजतेने वेगाने पूर्ण केली. पंचांनी सिग्नल दिलाय. राम पाटोले सर सांगतात की एक्स्ट्रा लेग बाईज डिलिव्हरी, लेग बाईज रन आहे आणि एक लेग बाईजने धावसंख्या ते 14 वरती जाऊन ठेपलेली आहे टीम पप्पू 11 दसई संघाची धावसंख्या. जसं आम्ही गेली 2 दिवस उल्लेख करत होतो ना प्रेक्षकांना की शनिवार आणि रविवारमध्ये या मैदानामध्ये जागा राहणार नाही, तसंच पाहायला मिळतंय बघा. दुपारचं सत्र सुरू झालं शनिवार, अनेकांना काही काळ सुट्ट्या असतील आणि बाकी सर्व उद्या येतीलच. त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. इथे या झेलचं स्वागत करेल काय? झेलच्या खाली तिथे फिल्डर तैनात, झेल सोडलाय. जयेश देसलेला काय दिसलं तिथे? जयजी देसले
तुम्ही मिस फिल्डिंग करताना सर्वांना दिसले बरं का. ही तुमची परफॉर्मन्स हे तुमचं चुकीचं ठरलंय. मोठी मॅच आहे, मोठी स्पर्धा आपण खेळताय ना, अशा वेळेला जर तुम्ही असे झेल सोडले तर तुम्हाला फार मोठं नुकसान मोजावं लागेल. त्या दरम्यान झेल पण सुटला, 2 धावा सुद्धा अर्जित केल्या आणि षटकाची समाप्ती सुद्धा झाली. प्रेक्षकांनी या षटकामध्ये धर्मेंद्रने फक्त 5 धावा खर्च केल्या, चांगली वापसी केली, पण तो अन्यथा इथे जर हा झेल टिपला गेला असता तर फार ही इकॉनॉमिकल बॉलिंग असू शकली असती, पण तो हरकत नाहीये. 2 षटकामध्ये धावसंख्या 2 गडी बाद 16 वरती आहे पप्पू इलेव्हन दसई संघाची. 16 ऑन द बोर्ड. याचा अर्थ प्रत्येक षटक 8.0चा रनरेट ठेवलाय. ह्याच जर रेंडी धावसंख्या पुढे गेली तर मला शशिकांत दादा सांगतात हिशोब करून की सर 32 धावसंख्या होईल. बरोबर, म्हणजे तो टार्गेट जो असेल थोडासा काहीसा फाईट असेल, परंतु कमी म्हणू शकतो आपण टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. कारण निदान 10 ते 12चं आव्हान नक्कीच असावं. टेनिस क्रिकेटचा जो इतिहास सांगतो की ती धावसंख्या एक मानसिक दबाव टाकण्यामध्ये सक्षम असते आणि ती धावसंख्या उभारण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. अजून वेळ निघून गेली नाहीये, अजून 12 चेंडू शिल्लक आहेत. आता अजय पालवी सज्ज झालाय. अगदी कल्याण कोसले एंडकडून तो बॉलिंग करेल. दक्षिणेकडून साऊथ एंडकडून जात असताना उर्ध विकेट समोर बॅटर आहे तो इम्रान शेख. धावसंख्या 16, 2 षटकाची समाप्ती. डीपमध्ये स्पेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन पाहतो आपण ऑन साईडला, ऑफ साईडला लॉंग ऑफ, एक शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट आणि शॉर्ट फाईन लेग म्हणजे लेग स्लिप तैनात, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर सुद्धा आणि फुल टॉस टर्न केला आहे तो म्हणजे स्क्रीनच्या दिशेने तिथे एका टप्प्याने कव्हर केलंय. चांगली फिल्डिंग तिथे एका टप्प्याने उचललं गेलं. तो झोनच असा आहे मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल कालच्या दिवसामध्ये तिथे काही चुका सुद्धा झाल्या आणि त्या झोनमध्ये तुम्ही चेंडूला वेट न करता चेंडूपर्यंत पोहोचलं पाहिजे तर तुम्हाला चेंडू मिळू शकतो हातामध्ये. आम्ही प्रेक्षकांमध्ये निलेशजी पाटील साहेबांना पाहतोय, जे आमचे सागरजी ठाकरे साहेबांचे मित्र आहेत. आपण या साहेब, आपलं हार्दिक स्वागत. आणि यशवंतजी भोईर साहेब आपण पण या. आणि इथे काय आलंय, इथे बिमार आलाय, ज्याचा उलटा शॉट माझा प्रयत्न केला गेला होता. फैजलला जरूर काय वाटलं होतं की काय मला खराब चेंडू मिळेल आणि तो इथे फसला गेला. बघा, यालाच म्हणतात क्रिकेट की खराब चेंडूमध्ये सुद्धा धावा होत नसतात आणि चांगल्या चेंडूमध्ये सुद्धा चांगल्या धावा होतात. हेच क्रिकेट आहे मित्रांनो, काही होऊ शकतं. जर हा सरळ बॅटनी मारता आला असता तर कदाचित षटकार सुद्धा होऊ शकला असता. पण ती इथे परवणी आलेली ती निसटून गेली, पण तो आता फ्रीकची परवणी दुसरी प्राप्त झाली ती फैजल शेखला. त्यांनी काहीसं चर्चा केली आहे इम्रान शेख बरोबर आणि आता चर्चेला उधाण येईल. फ्रीटमध्ये काय होणार प्रेक्षक विचार करत असेल, षटकार होईल की चौकार होईल की गोलंदाज कमबॅक करेल. गोलंदाजा सुद्धा तिथे कानमंत्र दिले जाऊन. धावसंख्या इथे 18 असताना हा फ्रीट आहे, तो सुद्धा फ्लिक केलेला आहे. चेंडू पायामध्ये टाकण्यामध्ये सक्षम ठरतोय बॉलर. वा, चांगली अटॅकिंग फिल्डिंग आहे. जसं आपण इथे कॉमेंट्रीमध्ये उल्लेख केला की तुम्ही अटॅकिंग फिल्डिंग केली पाहिजे, त्यानुसार फिल्डिंग होत आहे आणि चांगलं लक्षण पाहू शकतो आपण कोसले संघासाठी. आणि त्यांनी चांगलं परफॉर्मन्स दिले, जशी बॉलिंग होते त्यांना अनुसरूनच या ठिकाणी चांगलं बॅकअप देणारी फिल्डिंग होत आहे या मैदानामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज मैदान पाहतो आपण, ठिले या ठिकाणी स्पर्धा रंगत आहे. धावसंख्या झाली 19 जून 1966. शिवसेनेचा उगम, भगव्याचा उगम आणि भगवे झेंडे आमचे अगदी गर्वाने इथे डोलतायत. हा गर्व आहे, अभिमान आहे आपला महाराष्ट्राचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान. सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता. छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खऱ्या अर्थाने हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. जय शिवशंभूराजे, छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉट चेंडू काढला गोलंदाज अजय पालवीने. धावसंख्या स्थिरावलेली पाहतो आपण, 19 वरती थांबले. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. फ्लोर फुल टॉस, वाव व्हॉट अ बॉलिंग यार, फॅब्युलस पीस ऑफ डिलिव्हरी देर. आमच्या लाडक्या ताईमाई अक्का मुली सुद्धा पाहत असतील प्रत्यक्षात मैदानामध्ये, त्यांना याला कमी मिळत असतं, परंतु त्यांना सुद्धा त्या क्रिकेटचं वेळ त्यांनी सुद्धा दाखवले. कारण त्यांना सुद्धा महिला क्रिकेट संघ इंडिया, जशी आपली स्मृती मंदना, काय मस्त खेळतात क्रिकेट. अनेक जे नावं आहेत आपल्या डोळ्यासमोर, मोठमोठ्या संघांना पाणी पाजतायत आणि महिला क्रिकेटला सुद्धा सुगीचे दिवस आहेत. टेनिस क्रिकेटला तर दिवस आलेलेच आहेत. ISPL त्यानंतर MTCL लॉन्च होणार आहे. जसं काल राज ठाकरे सरांनी सांगितलं की फॉर्म आलेले आहेत, पैसे भरा 1999 आणि भाग घ्या MTCL मध्ये. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट लीग, इथे मात्र षटकार ठोकलाय इम्रान शेखने, सिक्सर. शेवटचा चेंडू आहे, लास्ट डिलिव्हरी.
पावलाचा वापर केला, प्रॉपरली उचलता आला नाही परंतु टर्न चांगला केलाय. स्क्रीनला फिल्डर आहे, अटॅकिंग फिल्डिंग करतोय बघा. ते चेंडूपर्यंत धडक देत आहेत. कदाचित असं वाटतं की कालचा दिवस त्यांनी सामने पूर्ण बघितलेत आणि काय काय चुका झाल्या त्या क्षेत्रामध्ये पाहिले आणि तो अभ्यास करून आलाय संघ. आई गावदे स्पोर्ट कोसले संघ मस्त बॉलिंग करतायत आणि धावसंख्या सुद्धा थोडीशी अगदी वेगाने फुलते. या ठिकाणी 3 षटकाची समाप्ती आणि एकूण धावसंख्या पाहतो आपण 8.67च्या वेगाने 26 वरती पप्पू इलेवन दसई संघाची धावसंख्या. 26 ऑन द बोर्ड. पुढचा सामना मी आवाज देतोय. पुढचा सामना असेल शील्ड विरुद्ध हिव. असे 2 संघ आपण आला असेल तर आधी आयोजकांना भेटा आणि टॉस साठी आपण सज्ज राहा दोन्ही कॅप्टन. साई स्पोर्ट्स शील्ड विरुद्ध हिव. वा बॉलिंग मार्क होती ओमकार चौधरी. वा उगवता सितारा कोसले संघाचा. फार हा चांगला अभ्यासू क्रिकेटर आहे. अगदी तरुण क्रिकेटर ह्या संघामध्ये पाहतो आपण. आई गावदेवी स्पोर्ट्स कोसले संघ बाळासेठ पालवी साहेबांनी हा संघ बांधलाय आणि शेवटच्या षटकामध्ये धावसंख्या किती बांधली जाईल ते आपण बघूया. आपण समोर खेचला 20 मध्ये फुल टॉस होता, फोर्स केलाय आणि लॉंग ऑफच्या हातामध्ये जाईल. फलंदाज झाला फेल इम्रान शेखबाग. द वेस्ट साठी सिग्नल आला तिथे. याचा अर्थ बॅटरनी डिमांड केले असं वाटतंय आणि ते चेक केले जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. फुलटॉस होता तिथे. अगदी धनगर ह्या फिल्डरने चांगला कॅच पकडला तिथे बघितला आपण. परंतु इथे मात्र अजून सामना इथे खेळ थांबलेला आहे. त्याचं कारण की तिथे बॅटरला कळलं की थोडासा फुलटॉस आपण चान्स घेऊया. सन्माननीय सोमनाथजी पालवी साहेबांचा संघ. पालवी मंडळी म्हणजे दिलीप पालवी साहेब आपले विद्यमान सरपंच. त्यांची स्पर्धा सुद्धा मी मागच्या वर्षी कव्हर केली होती. काय ती स्पर्धा झाली ती. वा फेअर डिलिव्हरी सर. यू आर राईट. यू ऑल आर राईट सर. बॉल इज ऑल्सो राईट. धावसंख्या ऑल्सो राईट. शशिकांत दादा धावसंख्या 26 वर 3 गडी बाद. फैजल शेख अजून मैदानामध्ये आणि नवीन बॅटर येतोय इन ॲट 5. अनिल विषय कम्स at 5 number for the batting at the strike end. मिस्टर अनिल विषय. सर्व ज्येष्ठ वरिष्ठ नागरिकांना विनंती, आपल्या परिसरातील समाजसेवक मंडळी आपली स्पर्धा आहे. आपण कोणी पण न्यूडगंड न बाळगता अगदी मोठ्या मनाने आनंदाने यायचं आपण मंचाकडे. तुम्हाला स्थान इथे आम्ही दिलेलं आहे आणि आपण आम्हाला दिसतंय परंतु आम्ही चुकून जर नकळतपणे आपलं नाव घेतलं नसेल तर कदाचित आपण मनाला वाईट न वाटता इकडे निघून यायचं आपण प्लीज. कारण आमच्या सर्व आयोजकाची नजर तुमच्याकडे आहेच परंतु कधी कधी नजर चुकीने एखाद्याचं नाव घ्यायचं राहू शकतं. त्यासाठी तुम्ही नाराज न होता आनंदाने यायचं आहे व्यासपीठाकडे. हिव संघाला आम्ही कॉल करतोय. आपण पटकन या. टॉससाठी यायचं आहे. आपलं आगमन लवकरात लवकर करा. आणि इथे बघा 4थ्या षटकाची सुरुवात करतोय गोलंदाजांनी. त्या सुरुवातीला पहिल्या विकेटची प्राप्ती केली ओमकार चौधरीने. दुसरा चेंडू मार्गस्थ अनिल विषयसाठी. सफल झाला दांडी गोल. मागचं दार उघडं चोरी होणारच. फलंदाज बाद. क्लीन बॉल. फर्निचर डिस्ट्रॉइड. केला आणि जणू काय बॉलरला दिसत होतं जेव्हा तो रनवे मध्ये होता की त्याला तिन्ही पण एसटी दिसत होत्या. त्याला मागचं दार उघडं दिसलं आणि त्याची इच्छा झाली की आपण चोरी करूया. ती म्हणजे विकेटची ती चोरी केलेली आहे. सन्माननीय युवा उद्योजक डॅसिंग पर्सनॅलिटी विक्रम शेठ ठाकरे साहेबांचं आगमन होत आहे. साहेब या आपलं हार्दिक स्वागत आहे. आज बिझनेस थोडेसे लॉक केलेत त्याने कारण त्यांना बोलावणं होतं आणि ते म्हणत होते की आम्ही बोलावणं आल्याशिवाय येणार नाही. त्यांना निमंत्रण दिलं आणि त्यांनी मान देऊन इथे त्यांची उपस्थिती दाखवल्याबद्दल विक्रम शेठ ठाकरे साहेब आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय आणि धन्यवाद. इथे 2 लागोपाठचे धक्के दिले मित्रांनो. ओमकार चौधरीसाठी टाळ्यांचा गजर असू द्या. तो आता आहे हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. मिस्टर ओमकार चौधरी यू कॅन डू इट. यू हॅव टू डू इट. यू मस्ट डू इट. तुला विक्रम इथे निर्माण करायचा आहे. विक्रमादित्य बनायचं आजच्या दिवसामध्ये. हा दिवस गाजवायचा. जसं उल्लेख केला ना प्रेक्षकांनो की जसं त्यांनी चेंडू हातात घेतला की हा उगवता सितारा आहे कोसले संघाचा. कल्याण तालुक्यातील वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे आता सर्वजण पाहतायत असा ओमकार चौधरी इथे मात्र तयार झाला. हॅट्रिक संपादन करेल का त्यासाठी आलाय समोर बॅटर साजिद शेख. साजिद तू ओमकार. ओमकार तू साजिद.
हो, थोडासा खराब चेंडू टाकला गेला. शॉर्ट टप गुड लेंथ आणि टप्पा कायसा आखूड असल्यामुळे हा पंपूल केलं गेलं. वेगाने फिल्डर येतोय, काय फिल्डिंग करतोय ऋतिकने रोशनाई भरा इथे फिल्डिंगचा नमुना पेश केलाय. छान फिल्डिंग करते ऋतिक पालवी. सिंगलने धावसंख्या पुढे अलगदपणे उडी मारत असताना पाहतो आपण पप्पू 11 दसे संघाची धावसंख्या झाली इथे 27. आणि कालच्या दिवसामध्ये बघितलं आपण आताच्या पहिल्या मॅचमध्ये रोशन पाटोळेने तब्बल लागोपाठचे 4 गडी बाद केलेत. हो बरोबर. त्यावेळेला जयजी विदे होते कॉमेंट्री कक्षामध्ये. नक्कीच त्याने सर्वांना सांगितलंच असेल. हा चेंडू थोडासा ऑब्स्टिकच्या बाहेर वाईड यॉर्क हाताळला आणि तिथे मात्र लाऊड अपील पंचाचं बोट आकाशामध्ये. कॉट बिहाइंड फैजल शेख बाद. वाजवाना कारण ओव्हर हॅट्रिक तर कंप्लीट केली की नाही. मध्ये एक सिंगल आली पण तो 4 चेंडूमध्ये 3 धक्के दिले. किती मोठी कामगिरी करतोय बघा या ठिकाणी हा इमर्जिंग प्लेअर ओमकार चौधरी. जबरदस्त बॉलिंग. 4 चेंडूमध्ये 3 धक्के, एकच धाव खर्च केलेली आहे. याला म्हणतात तो तुमच्या मनातलं स्वप्न, तुमच्या मनाची इच्छा, तुमचं मनाचं जिंकणं म्हणतात. तुमचा विजय तुमच्या मनातून आला पाहिजे. तुमच्या मनाला ती कळकळ पाहिजे, ती भावना पाहिजे की मला माझ्या मनाने जिंकायचं आहे. इथे मात्र तन मन धनाने दिलाय फेकून मिड विकेटच्या वळून सर्वजण पाहतात वाकून हा षटकार. फटके मारत असतो. वनपाल साहेब जुनेद शेख सर, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोया. जुनेद भाई शेख, आपका तहे दिल से हार्दिक स्वागत है. आइए. आमचे वन अधिकारी वनपाल आहेत. झाडांचं संरक्षण, वनाचं संरक्षण, इथे धावांचं संरक्षण होईल का नाही. हा सुद्धा फुलटॉस तिने दिला भिरकावून. चेंडू जातो लॉंगच्या वरून. भुर्र सिक्सर. शेख भाई येत असताना आपलं हार्दिक स्वागत आहे. जुनेद भाई आइए आप आए, बाहर आ गई खुशियां चौगुनी दोगुनी शौगुनी हो गई. आपलं हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र खुशीचं वातावरण निर्माण झालं. फायटिंग स्कोर निर्माण केला दसेने. 21 धावसंख्या 40चं टार्गेट. सन्माननीय सुभाजी नामदेव ठाकरे साहेबांचा आम्ही इथे इथंची सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावरती आमच्या मंडळाच्या वतीने. सचिनचे निचिते साहेबांना विनंती, आपल्या शुभ हस्ते हा येतोची सन्मान आपण करावा आपल्या व्यासपीठावर. धावसंख्या 41 उभी केली आहे. 40चं टार्गेट आहे बरोबर 4 षटकांमध्ये. आणि फायटिंग स्कोर निर्माण झाला. जसं आपण उल्लेख केला आधी की 32-33 धावा सुद्धा इथे फायटिंग असू शकतील. परंतु जो मानसिक दबाव पाहिजे होता 10 धावांचा तो इथे टाकण्यामध्ये पूर्णपणे सफलता आली. त्याचं कारण की शेवटचे 2 चेंडू खराब टाकले गेले ओमकार चौधरीकडून. त्यानंतर मल्हारीजी पांडुरंग ठाकरे साहेबांचा आपण इथंची सन्मान करतोय आपल्या ठिलेकर चषकाच्या व्यासपीठावर. प्रत्येकाने मोलाचं योगदान दिले आम्हाला स्पर्धेसाठी. भारतीय संस्कृती आम्ही जोपासतो. ह्या ठिले गावाच्या वतीने आलेले सर्व पाहुणे त्यांचा आम्ही स्वागत सन्मान करतोय. साधू संत येथे घरा तोची दिवाळी दसरा, पाहुणे रावणे येथे घरा तोची दिवाळी दसरा. आणि सन्मान्य आमचे राजेजी विशेष साहेबांचा सुद्धा मी येतोची सन्मान करतोय आपल्या व्यासपीठात. त्यांनी कालच्या दिवसामध्ये बक्षीस सुद्धा आपल्याला दिली होती. सडल हाताने कॅश प्राइजेस त्यांनी दिल्या होत्या. आणि आपण पाहतोय त्यांचा येतोची सन्मान होत आहे या आपल्या व्यासपीठावर. राजेजी विशेष साहेब सन्मान स्वीकारत असताना म्हणतात ना की आपल्या सावलीपासून आपणच शिकावं. कधी लहान कधी मोठं होऊन जगावं. शेवटी काय आपण घेऊन जाणार आहोत. म्हणून जनसेवेचं हे रोपटं अगदी प्रेमाने जपावं. ते प्रेमाने जपणारे प्रेमळ व्यक्तिमत्व राजत विशेष साहेबांचा इथे सन्मान होतोय आपल्या व्यासपीठावर.
आणि त्याच्या शुभ हस्ते आपण टॉस पण करणार आहोत पुढच्या सामन्याचा. ह्यू कॅप्टन आपण या पटकन. ह्यू विरुद्ध साई स्पोर्ट्स शील्ड असा सामना असेल पुढचा. आपण पाहताय स्मिथ हास्य बघा चेहऱ्यावरती. किती हसवा प्रश्न पडलाय राजेश विशे साहेबांना. किती हसतायत बघा. त्यांना आनंदाचे डोळे फुटलेत या व्यासपीठावरती. आणि पुढचे आमचे सन्मान मूर्ती असतील विलासजी फरडे साहेब. आपण सुद्धा सन्मान स्वीकारावा. मायाची उपदार भगवी शाल आज दिली जात आहे. प्रेमाचं पुष्पगुच्छ स्पर्धेची आठवण म्हणून मोमेंटो दिला जाते. सन्मान चिन्ह. आणि विलासजी विशे साहेबांना सुद्धा विलासजी फरडे साहेबांना आम्ही सुद्धा सन्मानित करतोय. उदयजी ठाकरेंच्या शुभ हस्ते आपण पाहतोय सन्मान होत असताना फरडे साहेबांचा. त्यानंतर आपल्यामध्ये जुनेद भाई शेख आलेले आहेत वनरक्षक. त्यांचा सन्मान करतील सुनीलजी भावार्ते सर. आपल्या शुभ हस्ते सन्मान करा. कोणाचं येणं म्हणजे नुसतं येणं नसतं तर ते कोणाच्या तरी काळजावरती कोरलेलं सुंदर लेणं असतं. लोकसेवेचं समाजसेवेचं क्रीडा सेवेचं देणं असतं. हे सर्व आमचे देणेकरी आहेत. त्यामध्ये आमचे ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक सुद्धा बघा इथे समाविष्ट झालेत. उद्याच्या दिवसामध्ये पूर्णपणे इथे टिले गाव येणार हे मात्र हे नक्कीच आहे. आणि पाहतो आपण आमचे वनरक्षक जुनेदभाई शेख साहेबांचा हा हेतूची सन्मान होत आहे. आमचे आयोजक सुनीलजी भावार्ते यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर विक्रम ठाकरे साहेबांचा सुद्धा मी हेतूची सन्मान करतोय. पुन्हा मी विनंती करते उदयजी ठाकरे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण विक्रम ठाकरे साहेबांना हेतूची सन्मानित करावं. आपण मैदानामध्ये पाहताय प्रेक्षकांनो सलामीची जोडी आलेली आहे. 40 धावांचं लक्ष मनाशी हाताशी ध्यानाशी श्वासाशी बाळगून त्यांचा प्रवेश झालाय मैदानामध्ये. टार्गेट चांगलं सेट केलं. शेवटच्या 2 षटकाराने पूर्णपणे ह्या धावफलकाला अगदी व्यवस्थित पद्धतीने रंग भरले आणि फायटिंग स्कोर कसा निर्माण करायचा याचं प्रात्यक्षिक दाखवलं मागच्या 2 षटकाराने. ते म्हणजे कार्तिकने छान पद्धतीने इथे 2 षटकार मारले आणि ते अगदी फायटिंग ठरलेले आहेत. म्हणजे तुमचा एखाद्या खेळाडूचा चांगला खेळ सुद्धा तुम्हाला सामन्यामध्ये रंगत निर्माण करणार ठरू शकतो. आणि आम्हाला सरांचा इशारा आलाय. मॅन फ्रॉम लेनार्ड विलास भोईर सर अंपायर त्यांनी सिग्नल दिलाय. लेट्स प्ले 3-1. पहिला चेंडू मार्गस्थ. टॉस होते एका बाजूला. दुसऱ्या बाजूला पाहतो आपण हा ड्राईव्ह झालेला आहे. शील्ड विरुद्ध हिव असा टॉस करतायत प्रवीणजी ठाकरे साहेब आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे शाखा प्रमुख शील गावाचे हनबान शान प्रवीणजी ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते होते हा नाणेफेकीचा कौल. शिवसेनेचा जन्म मी सांगितला 19 जून 1966. त्यानंतर भगवं वातावरण जर महाराष्ट्रामध्ये आलं ते वातावरण कधीच शमलं नाहीये आणि भविष्यात सुद्धा शमू कोणी शकणार नाहीये. संघर्ष होत राहणार. इथे संघर्ष सुरू केलाय. संघर्षाला सुरुवात केली आणि हा चेंडू खोदून काढलाय महेंद्रने. लाईन लावला हा सुंदर देखना लाजबाब स्वादिष्ट चविष्ट चौकार. स्पोर्ट्स शील्डच्या कॅप्टन टॉस जिंकलाय. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी निमंत्रित केलंय हिव संघाला. आपण सज्ज राहा. इथे धर्मेंद्रने सुंदर चौकार मारला. चेंडू बॅट अँड पॅडच्या मध्ये होता. त्याला अगदी सुंदर बॅट लो बॅकरिपनी खोदून काढलं होतं. यावेळेला बॅकफुटला गेला. पुन्हा एकदा धर्मेंद्रने हा सुंदर चौकार मारलाय. हेमा मालिनी सुद्धा फिकी पडेल इतका सुंदर चौकार मारलाय धर्मेंद्रने. 4 रन. बॅकफुटला गेला. पायीची चांगली हालचाल होती. नजर सुंदर होती आणि शॉर्ट सिलेक्शन लाजबाब. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डेप एक्स्ट्रा कव्हरला हा एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह केला होता. क्रॅकिंग ड्राईव्ह होता धर्मेंद्रच्या बॅटमधून. हा लागोपाठचा दुसरा चौकार. धावसंख्या फुललेली आहे 9 वरती. पाहतो आपण ऋतिक पालवीने सिंगल काढली आणि लगेच जबाबदारी घेतली. या उत्कृष्ट क्रिकेटर धर्मेंद्रने आपल्या ताब्यामध्ये आणि आपल्या संघाचं सुकाणू आपल्या खांद्यावरती घेऊन पुढे निघून चाललाय. याला थांबवणं आता मात्र तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. थांबवणं कठीण असेल का जेव्हा धर्मेंद्र बिळकतो त्यावेळेला भले बॉलर सुद्धा तिथे अगदी फिके पडता. पण नाही इथे खराब हा शॉर्ट सिलेक्शन आहे. लगेच इतका आडवा येऊन इतकं शेफोलून फटके मारणं म्हणजे अगदी स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारतो धर्मेंद्र. आणि त्या ठिकाणी डॉट चेंडू काढला. याच्याने काय होतं गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढला जातो आणि बॅटरचा आत्मविश्वास खाली जातो. तुम्ही सरळ बॅटने चांगले फटके मारताना अशा वेळेला जर तुम्ही अशा आडव्या बॅटचा प्रयोग कराल तर कदाचित तुमच्यावरती नामुष्की होऊ शकते पराभवाची.
इथे चेंडू पडले ते 4, 4 मध्ये 1-4-4-0 म्हणजे 9 धावसंख्या, बिन गडी बाद, एकही गडी बाद नाहीये. धर्मेंद्र समोर समोर समोरच्या बुक शॉट स्ट्रेट डाउन द ग्राउंड. व्हॉट अ हिट. इट्स अ मार्वलस सुपर हिट. फ्लॅट सिक्सर. पद्धतीने उत्तम फटकेबाजी करतोय. हेच तर क्रिकेट मित्रांनो दाखवायचं असं जगाला. जगाला हेच आवडत असतं की तुम्ही कसे खेळलात महत्वाचं आहे. किती खेळाय महत्वाचं नाहीये, तुम्ही कसे खेळले, कशी झुंज दिली, कशी शर्यत तुम्ही रंगवली आणि तो रंगवते सामना या ठिकाणी. धर्मेंद्र षटका ठोकला. धावसंख्या 15. लोअर फुल टॉस तिथे लाऊड अपील. फ्लिकचा प्रयत्न केला गेला होता. पंच आमचे मायबाप विलाजी भोईर तिथे अपील फेटाळतायत. एक धाव कंप्लीट सुद्धा झाली. सांगतायत की बॅट कट आहे की काय आणि इथे षटक समाप्त होईल असं पाहायला मिळते. जास्त दबाव टाकू नका. लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे. आपण तिसऱ्या पंचाची मागणी करू शकत नाही. पंचांना वाटलं तर मागणी करतील आणि षटक झालं समाप्त. या सिंगलने धावसंख्या पाहतो आपण. एकही गडी बाद नाहीये. आई गावदवी कोसले संघाची धावसंख्या 40चा पाठला करत असताना 16 16 ऑन द बोर्ड. दसईकर प्लीज, फैजल भाई, मुसाभाई प्लीज लक्षात घ्या. पंच क्वालिटी पंच आहेत हे वेगळं सांगायची तुम्हालाही गरज नाही. तुम्ही आदर्श संघ आहात त्यामुळे अशा प्रकारची वर्तणूक करू नका. पब्लिक सब जानती है, पब्लिक सब देख रही है आपको. त्यामुळे शिस्तबद्ध खेळ असावा. स्पर्धा सुद्धा आम्हाला शिस्तीने पार पाडायची आहे. स्पर्धेला कुठलंही गालबोट लागू द्यायचं नाही याची काळजी आमचे मायबाप पंच सुद्धा घेत आहेत. याची आपण नोंद घ्या. साई स्पोर्ट शील्डने टॉस जिंकलाय. वेलकम दसराजी. दसराजी फुपसे सर आपलं हार्दिक स्वागत आहे. हिवचे जबरदस्त क्रिकेटर, आमचे लाडके पंच सुद्धा चांगले क्रिकेटर सुद्धा. दस सरांचं आगमन. पुन्हा टॉस होणार आहे लक्षात घ्या. आणि तिथे मात्र हा सामना पुन्हा होणे लक्षात घ्या. टॉस होऊ शकतो आणि बॉलिंग मारुती फैजल शेख राऊंड द विकेट. हो चेंज ऑफ पेस केलं. लाऊड अपील. पंचांनी इम्पॅक्ट सांगितलं की चेंडू डावीष्टी सोडून जाते. त्या दरम्यान वेगाने पॉईंटला चेंडू जात असताना एक धाव कंप्लीट केली या दोन्ही पण बॅटरने. ऋतिक पाळवी धावला वेगाने आणि त्याला साथ दिली धर्मेंद्र याने. ऋतिक गेला स्ट्राईकला, धर्मेंद्रला नॉन स्ट्राईकला. धावसंख्या पाहतो आपण 17 वरती. एके गडी बाद नाहीये. आई गावदेवी स्पोर्ट्स, सोमनाथजी पाळवी साहेबांचा संघ, कोसले संघ. दसरथ सरांचं स्वागत आम्ही करतोय बघा. दसरथजी फुपसे सर, मॅन फ्रॉम हिव, एक जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर आणि चांगली पंचगिरी सुद्धा करतायत. आम्ही सुद्धा अनेक स्पर्धा कव्हर केल्या. त्यामध्ये मोठी स्पर्धा आम्ही कव्हर केली. विठ्ठलराव खाडे चषक, बिरवाडी, भास्सा नगर. इथे मात्र इवचा पवित्रा का घेतलाय. ऋतिकला सुद्धा तिथे स्वतः व ती नाराज होताना पाहायला मिळते. नवीन जो टॉस झाला त्यामध्ये हिवने टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी निमंत्रित केलंय शील्ड संघाला. हा पुढचा चेंडू आणि त्या दरम्यान काय शॉट आहे आणि ओहो काय झेल आहे, काय झेल आहे. नौशाद भाई, आपकी बेगम भी शर्मा जाएगी यार. इतना बढ़िया झेल पकड़ा आपने. ये झेल पकड़ा है, कॅच पकड़ा है, मॅच पकड़ा है. नौशाद हँडिकॅप टीम मध्ये काम करतोय. नौशादला अनेक ठिकाणी पाहिलं आपण. नौशाद बॉलिंग सुंदर करतोय आणि इथे मात्र काय झेल टिपलाय बघा. त्याच्या हाताकडे बघा. काही नुनगडं बाळगता तो क्रिकेटला इतकं काय प्रेम देतोय, समर्पण देतोय आणि त्यांनी समर्पण दाखवलं. डेडिकेशन ऑफ द क्रिकेट. काय जबरदस्त झेल टिपलाय. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुडे टेकन फ्रॉम नौशाद भाई. वेल जज.
जो अगदी ज्याचं नाव भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचलं असा नौशाद, हँडिकॅप म्हणजे अपंग मी आहे हे जाणीव सुद्धा करून देत नाही. आपण डोळ्याने पाहतोय, पण त्याचं परफॉर्मन्स एखाद्या चांगल्या खेळाडू सुद्धा लाजवणार असतं. जसं मी उल्लेख केला की एक सुंदर बेगम सुद्धा लाजेल या नौशाच्या क्वालिटी क्रिकेटने. आणि नौशाने तो झेल टिपलाय, इथे सामन्यामध्ये रौनक निर्माण केली आहे, संजीवनी प्राप्त करून दिली आहे. यालाच म्हणतात क्रिकेट मित्रांनो, काही कधी होऊ शकतं. त्याचं पारदर्शित बघितलं, विकेटचं पतन झालं, ऋतिक पाळवी बाद झालाय धावसंख्या 17 असताना. डबल डबल राउंडिंग केलं इथं हाताचं आणि वळे चांगलं होतं. इथे रिव्हर्स हिट केलाय. ओ क्या बात आहे. हा इमर्जिंग स्टार आहे कोसल्याचा, त्याने हिंमत दाखवली. हिंमत आहे मर्दा तो मदत करे खुदा. हा मारलाय सुंदर चौकार. जसं एक चेंज ऑफ पेस करतोय, फ्लायटेट टाकतोय, गुगलीचा प्रयत्न करतोय. हा गुगली टाकायचा प्रयत्न केला गेला होता, परंतु त्या गुगलीला सुद्धा रिव्हर्स हिटच्या पद्धतीने पलटी शॉट, पलटी झाडू शॉट मारला आणि बॅकवर्ड पॉइंटला दिशा दिली ह्या साहिल धनगर खेळाडूने. साहिलने सुंदर झेल सुद्धा टिपला होता लॉंग ऑफला. त्याने चांगलं कार्य केलं आपल्या संघासाठी. त्याची बॅट बघा त्याच्या कमरेपर्यंत आहे, तरी सुद्धा साहिलची हिंमत बघा, त्याची हिंमत बघा. अगदी तो चेंडूला धाडतो सीमारेषेपर्यंत. हा छोटा पॅकेट बडा धमाका फ्रॉम कोसले. धावसंख्या पोहोचली ती 21 वर. 40चं आव्हान, अजून 19 धावांची गरज आहे. तसं पाहता चेंडू जर आपण विचार केला तर 14 चेंडू शिल्लक आहेत, 14 मध्ये 19. पुन्हा एकदा रिव्हर्सचा पवित्रा घेतलाय. वारंवार आपण तेच फटके मारू शकत नाही मित्रा. समोरचा गोलंदाज सुद्धा चाणाक्ष आहे, त्याने सुद्धा अनेक गुण पावसाळे बघितलेत. वाईचा इशारा इथे येतोय विलास भोईर पंच यांचा. आणि ते धावसंख्या 1ने पुढे जात असताना 22 वरती. डबल टू ऑन द बोर्ड. काय सामना रंगलाय, काय तो झेल पकडलाय. ऋतिकला सुद्धा हा झेल आयुष्यभर विसरता येणार नाहीये. हा झेल आपण नेहमी बघणार. ऋतिकची रोषणाई त्या झेलने कमी केली, कारण बेगमची रोषणाई वाढली तिथे असं म्हणू शकतो आपण. वा वा, सुंदर हे क्रिकेट आहे. फार दाखवत असतं, म्हणून प्रेक्षकांनी नेहमी डोळे वटारून बघायचं असतं. डोळ्यांची पापणी लवू देऊ नका. आपली ठिलेकर चषकाची स्पर्धा आहे. टर्न केलाय, जागा पडली, पॉज घेतलाय. हा धर्मेंद्र आहे, हा जितेंद्र नव्हे धर्मेंद्र आहे. हा फटके चांगले मारतोय आणि चटके सुद्धा देतोय समोरच्या संघाला. हा टोकलाय, चौकार, षटक समाप्त. बघा डीजे पण आमचा किती अगदी चाणाक्ष आहे. हेमा मालिनीचं मी नाव घेतलं ना, त्याला आवडतेच हेमा मालिनी, अजून पण आवडते. आणि त्या गाण्यामध्ये पुढचं बोल होतं, जो तू होती हेमा मालिनी मै बी धर्मेंद्र होता, असं ते गाणे पुढे त्यांनी वाजवलं. ते इथे धर्मेंद्र मैदानामध्ये धावसंख्या पाहतो आपण. धाव फलकावरती आहे 26. येणारे चेंडू 12, जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे गावदेस कोसले संघाला. मॅच बनली, माफ करा 14 धावांची गरज आहे. बरोबर, 40चं टार्गेट आहे. सॉरी फॉर दॅट, सॉरी यार. आदमी सॉरी बोला तो झगड़ा खत्म, लेकिन डॉक्टर सॉरी बोला तो आदमी खत्म. बराबर. चलो, 14 धावांची गरज, 12 चेंडू शिल्लक आहेत आणि ते षटकासाठी सज्ज झालाय नौशाद शेख. बघा त्याच्याकडे, बघा आपण बघू शकता. या नजरेमध्ये कैद करा त्याची क्वालिटी, त्याचा समर्पण क्रिकेटच्या प्रती. हेच देवाने दिलेलं असं मित्रांनो. आपल्यामधली कमी आपण जाणू द्यायची नाही जगाला. जिथे कमी ते मी करेन, चांगला हमी देईन. आणि ती हमी देणारा हा हमी खेळाडू आहे मिस्टर नौशाद, ज्याने षटकाला सुरुवात केली. पहिला चेंडू हाताळला, तो बघितला आपण. वाईड यॉर्करचा सक्सेसफुल प्रयत्न केला. तिथे साहिल धनगर आहे, त्याची बॅट तिथे पोहोचली नाही, परंतु तो प्रयत्न करेल, कारण त्याने आलेला रिव्हर्स मारलं होतं. धावसंख्या स्थिर 26 वर. एक चेंडू कमी झाला, 11 मध्ये 14ची गरज. हा फुलटॉस दिलाय समोर. अगदी फेसर होता चेंडू, अगदी वेगाने बॉडी लाईनला चेंडू गेला होता, त्याला अगदी बरोबर ड्राईव्ह केलं होतं साहिल धनगरने. मिड ऑफ नाही बघितलं, लॉंग ऑफला ड्राईव्ह झाला आणि एक सिंगलची प्राप्ती. धावसंख्या 27. आणि आमचे सन्मान्य राजाजी विषय, ज्यांना सुद्धा तो झेल आवडला, कारण त्यांना सुद्धा कळलं की खरंच बेगमपेक्षा सुंदर झेल टिपला नौशादने. आणि त्या नौशादला राजेश विषय साहेबाकडून तब्बल 200 रुपयाचं बक्षीस आलंय. कमान नौशाद. आणि ते आहेत धर्मेंद्र. हा सुद्धा चेंडू वाईडीस टाकला, पावलांची तिथे हालचाल नाही पायांची. यस, आता करतोय, आता करतोय. याला म्हणतात माणूस ठेस लागला की शाणा होतो.
वेळ निघून गेली की आपला शहाणपण सुचतं होतं, ते अचूक वेळेला सुचलं की आपण यशाला गवसणी घालू शकतो. इथे चेंडू कमी होत आहेत, 3 चेंडू टाकले आणि वापसी करतो या ठिकाणी सामन्यामध्ये. हीच तर क्वालिटी नौशादची. 3 चेंडू पडले, सिंगल दिली फक्त धावसंख्या 27, 13 धावांची गरज आहे 9 चेंडूंमध्ये टीम कोसले संघाला. हा डाऊन द लेग टाकायचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय. पंच बोलतात आमचे भोईर सर फ्रॉम लेनार्ड. विलाजी भोईर सांगतात की हा वाईड आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 28 वरती. 28 ऑन द बोर्ड. चेंडू वाढलाय, धावसंख्या वाढली आणि रिक्वायर रन रेट कमी झाला. जो पाहिजे आहे आपला 12 धावा पाहिजेत 9 चेंडूमध्ये. 9-12 समीकरण आलंय, नॉट 7-12. 9-12 ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा लेट द बॉल गो टू द विकेट कीपर. पावलांची हालचाल नाहीये तिथे. काय करतोय, काल असंच झालेलं एका वेळेला बघितलं की चेंडू सोडून दिला आणि फार मोठं नुकसान दिले. तेव्हा मी सांगितलं होतं, व्यक्त करत असतो मी कॉमेंटेटर, की तुम्ही चेसिंग करत असताना कुठला पण चेंडू सोडायचा नाहीये. अपेक्षा बाळगायची नाही की तुम्हाला वाईट मिळेल. ती अपेक्षा पुढची असते, जे मिळेल त्याच्यामध्ये समाधान मानायचं आणि ठोकाठोकी करायची असते. पुढे काय मिळेल याचं तुम्ही अपेक्षा बाळगायची नाहीये. जे वाढले त्याच्यात समाधान मानायचं. इथे हा चेंडू पुन्हा सोडलाय. ओ माय गॉड, काय खेळवलं अक्षरशः नौशादने. धर्मेंद्रला तिथे थांबवलंय. नौशादचं बेगमचं सौंदर्य, दुसऱ्या बाजूला धर्मेंद्र हेमामाचं सौंदर्य बघितलं आणि इथे मात्र तिसऱ्या पंचाची मागणी केली वाईटसाठी. जे डिमांड केलं बॅटरने त्याला अगदी सहमती दिली आणि तिसरे पंच पाहतील आमचे राज ठाकरे साहेब टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये. परंतु इथे मॅच बनवतोय 0-1-0 वाईट डॉट डॉट. वा, मॅच केली हॉट या नौशादने. नौशाद शेख भाई बनतो इथे. हीच तर शेखगिरी असते. आणि इथे मात्र कोसले संघ जो अगदी व्यवस्थित पुढे चाललेला त्याला थांबवलं, त्याच्यावरती ब्रेक लगावलेत नौशादने. एक असा बॉलर असतो संघामध्ये जो कलाटणी देऊ शकतो, एक असा बॅटर असतो संघामध्ये जो कलाटणी देऊ शकतो. म्हणून क्रिकेटमध्ये या गोष्टी महत्वाच्या आहेत. फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. ओ माय गॉड, पावलांचा वापर होत नाही धर्मेंद्र तुमच्याकडून त्या कारणाने. इथे वाईट नसताना तिथे फेअर पडलेला आहेत. काय बॉलिंग करतोय, काय चेंडू टर्न करतोय बघा. हँडिकॅप आहे, एक हात नाही जवळपास म्हणू शकतो. 7-12 आलेला आहे. 7-12 या आकड्याने अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. या आकड्याने या सामना उद्ध्वस्त केलाय. 7-12 इथे आला आणि इथे मात्र अजून लाऊड अपील. वाईड यॉर्कर हाताला. धर्मेंद्र यांना बाहेरचा चेंडू मारताच येत नाही. आता आलाय 6-12. 6-12 काय मॅच बनवली. टाळ्या का तुम्ही वाजवत नाही मित्रांनो? नौशादसाठी टाळ्या वाजवा. एक हात नाही असं म्हणूया. अपंग खेळाडू या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपलं अधिराज्य गाजवते. त्याचा आपण इथे यशस्वी प्रात्यक्षिक पाहतो या मैदानामध्ये. गेलेला सामना खेचून आणलाय जो निसटला होता म्हणू शकतो आपण. आणि मॅच बनवली आहे 6-12. आता मॅच न्यूट्रल आहे, दोलानमान आहे, कुठे पण झुकली नाहीये. जो संघ इथे सरस 1% कामगिरी करेल, ज्याचं 1% जास्त चांगलं प्रदर्शन होईल, तो संघ इथे बाजी मारेल. अन्यथा दोन्ही पण संघांनी दाखवून दिलं की आम्ही बलाढ्य संघ आहोत. एक आहे संघ शहापूर तालुक्यातील दसई, दुसरा आहे कल्याण तालुक्यातील कोसले. खेळाडू कशाने विनंती आहे, कोसले संघ आपण आतमध्ये बसा प्लीज. कोसले खेळाडू आपण आतमध्ये बसा. दसई खेळाडू आपण आतमध्ये बसा. माफ करा, दोघांचं ड्रेस सेम वाटलं मला. हो, तिथे सीडच आहे असं वाटतंय. दसई पण नाही, कोसले पण नाही. आणि तुम्ही तिथे जवळ थांबवलं का खेळाडू कक्षा? आमचं लक्ष विचलित होतं मित्रांनो. आम्हाला आयोजक बोलायला सांगतात लगेच, आम्ही आमचं मॅचचं मोमेंटम जाईल प्लीज. फार नुकसान होतं अशाने. लाईव्ह स्पर्धा सुरू आहे. खेळाडू कक्षातून कुणी बाहेर येऊ नका. 6 बॉल आणि 12 आले. बघितलं आपण पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल इथे धावा झाल्या होत्या 26. त्यानंतर 12 मध्ये पाहिजे होत्या त्या 14 धावा आणि आता आलाय 6 मध्ये 12 धावा. काय मॅच बनवली नौशादने. सन्माननीय दरम्यान दर्शनजी गावंडे साहेबांचं, जय गावंडे वनरक्षक असे आलेले आहेत आपले पाहुणे. त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. जय गावंडे साहेब आपण या आणि आपण अचूक वेळेमध्ये आलाय. तुमच्यासाठी अगदी उत्कृष्ट सामना बनलाय. मॅच मध्ये रौनक आले, थरारता निर्माण झाले, उत्कंठा शिगेला पोहोचले, हृदयाची धगधग वाढली आहे. धगधग घर सुद्धा इथे सामना बघत असेल आमची माधुरी दीक्षित, त्यांना सुद्धा लाजवेल अशी धगधग करणारी मॅच ते पाहतात डोळ्यासमोर. ज्या कार्तिक हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, अरे कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. करून दाखवा तुम्ही या जगाला, करून दाखवा. ह्या गोष्टी होत असतात. तिथे लाईव्ह बंद होतं, तिसऱ्या पाचची मागणी नक्कीच केली गेली असती. परंतु असं समजा की नीतीचा खेळ आहे, तो तुम्हाला नीतीचा डाव इथं पलटून टाकायचा आहे. मी कालही उल्लेख केला की जीवन एक पत्त्याचं खेळ आहे मित्रांनो. आपल्याला
हवेचे पत्ते मिळणार नाही, आपल्याला आवडणारे पत्ते नाही मिळणार जीवनामध्ये. आलेल्या पत्त्यांवरतीच अचूक डाव खेळायचा असतो आणि आपलं जीवन सार्थ करायचं असतं आणि यशाला गवसणी घालायची असते. तो प्रयत्न इथे नक्कीच करतील बॅटर धर्मेंद्र. स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्राईकला पाहतो आपण विवेक धनगर. 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज कार्तिक. ऑन स्ट्राईक विवेक आहे आणि नॉन स्ट्राईकला धर्मेंद्र. गोलंदाज कार्तिक बांगर. 2 चेंडू पडायचे आहेत, 5 धावांची गरज. चेसिंग इज द कंपल्सरी. एक पुन्हा बंद. हॅलो, हा चेंडू पडतोय 5वा. 2 मध्ये 5 पाहिजे. हा फ्लॅट स्ट्रोक आहे. फैजा शेखच्या हातामध्ये झेल गेलाय आणि सामना इथे शेवटच्या चेंडूपर्यंत गेला. आता पाहिजे गोल्डन सिक्सर. फलंदाज विवेक बाद. झेल टेकन फ्रॉम फैजा शेख. व्हॉट अ मॅच. बजाव तालिया, बजाव डीजे. आपले सन्मान्य पाहुणे अविनाशजी शिंगे साहेब, आपलं हार्दिक स्वागत. मुकेशजी बांगर साहेब, आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. शशांकजी हरड साहेब, आपलं सुद्धा स्वागत. आणि सिद्धेजी मस्कर साहेब, आपलं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. ठिलेकर चषक 2026च्या ह्या 3ऱ्या दिवसामध्ये काय मॅच रंगतायत. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. हेच क्रिकेट आहे जे आपल्याला अगदी फ्रीमध्ये पाहायला मिळते. कशाला जायला पाहिजे IPLचं तिकीट काढून, कशाला जायचं गुजरातला SPL बघायला तिकीट काढून. आपण स्क्रीनवरती बघताय ना घर बसल्या आणि ते बघताना ग्राउंडमध्ये येऊन. म्हणून तो मी नेहमी म्हणत असतो की नीम का पेड़ किसी चंदन के पेड़ से कम नहीं. नीम का पेड़ किसी चंदन के पेड़ से कम नहीं. अरे ठिलेगाव का ठिलेकर चषक किसी IPL से कम नहीं. बजाव तालिया. जबरदस्त मॅच. आणि ते मॅचमध्ये आता शेवटचा चेंडू पाहायला मिळेल आणि गोल्डन सिक्सर पाहायला मिळेल काय. त्यासाठी नवीन बॅटरला मिस्टर मनीष पालवी. मनाची इच्छा, मनामध्ये यश दडलेलं आहे मनीष पालवी. मात्र ह्या संघाला पालवी फुटेल का. चेसिंग इज द कंपल्सरी. 1 चेंडू 5 धावांची गरज. ज्याला हृदयाचा विकार असेल त्यांनी डोळे बंद करा. डॉक्टर अवेलेबल नाही आहेत प्लीज. तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. अशी मॅच इथे रंगत असताना लास्ट टू गो. 1 चेंडू 5 धावांची गरज. हो नाही 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 नाही, मॅच गेली, मॅच निसटली. चौकाराला बघा इथे एक एक धाव किती महत्वाचे. चौकार नाही कव्हर केले तिथे. इथे मात्र मॅच कव्हर केली मिस्टर नौशाद भाईने. वाह, काय ते षटक हाताळलं. आणि आम्ही या मॅचचा मॅच ठरवतोय नौशाद या बॉलरला, नो डाऊट. काय मॅच आणि काय ती कॅच. जबरदस्त बॉलिंग. 200 रुपये फ्रॉम राजाजी विशे साहेबांकडून मिळणार आहेत ते नौशादला. आणि इथे आम्ही येतोजी सन्मान करतोय अविनाशजी शिंगे साहेबांचा आपल्या व्यासपीठावर लगेचच. त्यानंतर शशांकजी हरड साहेब आपल्यामध्ये आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान होईल. सिद्धेजी मस्कर साहेबांचा सन्मान होईल आणि मुकेशजी बांगर साहेबांचा सुद्धा इथे आम्ही येतोजी सन्मान करू इच्छितो. अविनाशजी शिंगे साहेबांचा प्रथमतः आम्ही येतोजी सन्मान करतोय बघा आपल्या व्यासपीठावरती. ज्यांनी या सामन्याचा आनंद घेतला त्यांना सुद्धा मनाला वाटलं असेल की आम्ही उद्या पण येणार, आम्ही नाही जाणार IPL बघायला. काही गरज नाही आहे. इतकी भरी जबरदस्त टुर्नामेंट इथे आयोजित केलेली आमच्या ठिलेकरांनी. काय क्रिकेट तो पाहायला मिळते. झकास. नौशाद, आपण पण या. नौशाद शेख, कम फास्ट. यू आर द मॅन ऑफ द मॅच ऑल्सो. तुम्ही कॅच पकडली, मॅच पकडली, तुम्ही बॉलिंग टाकली आणि मॅच फिरवली. हा नौशाद आहे. अविनाशजी शिंगे साहेबांचा इथं सन्मान करतायत आमचे उबाटा गटाचे शिवसेनेचे शाखा प्रमुख प्रवीणजी ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते हा एक चांगला सन्मान होतो आमच्या लाडक्या अविनाश शिंगे साहेबांचा. मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ स्पर्धेची आठवण राहण्यासाठी आम्ही मोमेंटो देत आहोत सन्माननीय अविनाश शिंगे साहेबांना प्रवीणजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ते आमचे शाखा प्रमुख आहेत. त्यानंतर आपण सन्मान स्वीकारावा. शशांकजी हरड साहेब, जयजी गावंडे साहेब सुद्धा आपल्यामध्ये आहेत. वनरक्षक आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अनेक पाहुण्यांची मांदियाळी इथे सुरू आहे. या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण